नमस्ते सर्वांना, मी सुरेखा. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. ना साखर संपलेली, तर मी हे भरते. आता राशन पण आणावं लागेल, कारण आता सगळं संपलेलं आहे. पोहे, तांदूळ, साखर. मी तिथला पण तुम्हाला व्हिडिओ टाकते. राशन भरतो म्हणजे कसं सोपं जातं की बाबा एकदा सांगून ठेवलं की असं मग संपलं एकदमच तर आपल्याला उपयोगी येतं. म्हणून इकडं दूध ठेवलं मी. आपण इथं पण दूध आहे. पाऊस येतोय थंड थंड आणि याचं एकदमच आपण असं गरम गरम चहा. आहा, काय वेगळीच फिलिंग असते. चहा मी नाही घेत, तर हे दूध देते कारण आता ते गरम आहे. हे सगळे टोस वगैरे सगळे याच्यामध्ये असं ठेवतात. सध्या चुरा झालाय, किटून चुरा केलाय, तर असं भरून ठेवतो बिस्किटासाठी. आणि बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ना, तर बघा किती घट्ट दही झालेली आहे. किंवा मला काही गोष्टींचं काही नॉलेज आहे ना, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. इथे किट्टू आरोही खेळतायत बाहेर, एन्जॉय करतायत. चला आपण पाणीपुरी खाऊ. मी घरीच पाणीपुरी बनवते कारण ते हेल्दी पण असतं. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी शूट केला नाही. माझी फरमाईश होती की पाणीपुरी मला आज खायचीच आहे, त्यामुळं आज पाणीपुरी खातोय. आणि तुम्ही पण या खायला, खात राहा. जे आपल्याला मनाला वाटतं ना ते आपण खायचं, बिंदास राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. तर हॅलो फ्रेंड्स, आता झाली संध्याकाळ झाली आणि आमची किटूला फ्रेश करतो. हे डायपर नाही घालून संध्याकाळी सुरू करतो माझं, म्हणून आम्ही किटूला फक्त संध्याकाळीच डायपर घालते, दिवसभर येऊन मी रात्रीचे भांडे स्वच्छ करत होते, कारण रात्री भांडे ठेवत नाहीत, तसंच खरकटं ठेवू नये असं म्हणतात. आणि मी सकाळी आपल्याला काम ना एकदम सोपं जावं म्हणून मी संध्याकाळी सगळं करून ठेवते. सकाळी ना खूप गडबड होते, तर आपलं अर्ध काम हे रात्रीच होतं. तरी तर ऑलमोस्ट माझं काम झालेलं आहे. लिक्विड डिशवॉशर जर पाहिजे असेल ना, तर मला कमेंट करा. मी याची डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी देते. ती खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. हे असं काढून आहे ना, त्याच्यामध्ये लिक्विड भरू शकता. असं लिक्विड टाकायचं आणि इथं हँडवॉश, इकडं हे हँडवॉशचा येतं कपा आणि हा त्याचं आहे डिशवॉशरचा. हे असं लावून हे असं लावायचं आणि असं ते प्रेस केलं तर आहे ना, आपल्या लिक्विडची पण बचत होती आणि म्हणजे वेस्ट नाही जाणार आपलं लिक्विड. आमची किट्टू आली आणि तिची मी हात आणि तोंड धुतले. किचन मट्ट्यावरच धुवायला आवडतं. आणि आपण रोजच्या रोज जर आपण हे पाण्याचे जे क्षाराचे डाग असतात ना, तर आपण घासणीने दररोज जर क्लीन केलं ना, तर जास्त डाग बसत नाहीत क्षाराचे. तर तुम्ही पाहू शकता मी दररोज क्लीन करते. तर असा माझा आजचा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. ह्या दोघीची मस्ती बघा. टीव्ही नीटचं जे ड्रॉवर होतं ते पण मी क्लीन केलं. हे बघा किती छान जाड साई आली बघा. तर हे आहे ना, मी असं डब्यात काढून ठेवते, पाहू शकता. तर माझा एवढा डब्बा झाला, हा डब्बा भरला ना मग मी तूप लोणी काढून ना मी ह्याचं तूप बनवते. तर खूप छान होतं तूप घरच्या घरी. कसला हसतंय जोरात जोरात. अरे बापरे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.